हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। मीरा भाईंदरमध्ये शिंदेंची प्रचार रॅली तर कीर्तिकरांच्या बाईक रॅलीत उद्धव ठाकरे सहभागी। काही ठिकाणी मतदानाआधीच मतदारांच्या बोटाला शाई लावली जाते। भाजपचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा आरोप, तर गैरप्रकार आढळल्यास त्यांना ताब्यात घ्या, ठाकरेंचं आवाहन। आधी ईव्हीएमवर, नंतर मतदानाच्या टक्केवारीवर आणि आता बोटाच्या शाईवर टीका सुरू। पराभव दिसू लागल्यानं आरोप, आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार। बीडमध्ये अधिकाऱ्यांना धमकावून भाजपकडून बोगस मतदान, व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा आरोप। माझ्या देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे देशद्रोही, हिंदू शब्दावरून टीव्ही9च्या मुलाखतीत फडणवीसांनी केलेल्या टीकेनंतर ठाकरेंचं प्रत्युत्तर। सुरुवातीला सक्षम नसल्यानं भाजपला आरएसएसची गरज होती, आता आम्ही सक्षम। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जेपी नड्डांचं मोठं वक्तव्य। रत्नागिरीतल्या खेडला अवकाळी पावसाचा तडाखा, 25 एकरपेक्षा अधिक क्षेत्रातील केळी आणि पपईची बाग जमीनदोस्त। राज्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज, काही भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार। अरविंद केजरीवालांचे पीए विभव कुमार दिल्ली पोलिसांच्या ताब्यात। स्वाती मलिवाल मारहाण प्रकरणात मलिवाल यांच्याकडून पीएवर मारहाणीचे आरोप। अभिनेता राजकुमार रावकडून जुहूमधील जान्हवी कपूरचा फ्लॅट खरेदी, राजकुमार रावकडून 44 कोटींना फ्लॅट खरेदी। आयपीएलमध्ये आज बंगळुरू विरुद्ध चेन्नईमध्ये अटीतटीची लढत, विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार, मात्र बंगळुरूला विजयासह नेट रनरेटचं समीकरणही जुळवावं लागणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।